हा आहे ड्रममध्ये फिट होणारा वॉटर हीटर. हा बसवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणचा हा स्क्रू काढून घ्यायचा आहे. स्क्रू काढून घेतल्यानंतर या ठिकाणी असलेली ही कॅप फायबरची काढून घ्यायची आहे. नंतर या ठिकाणी असलेला थ्रेडेड हा बुश काढून घ्यायचा आहे बाहेर. बुश काढल्यानंतर या ठिकाणी असलेला एक वायसर बाहेर काढून घ्यायचा आहे. या ठिकाणी फायबर वायसर ठेवायचा आहे रबरी. नंतर आपल्याला टाकीला या वायसरनुसार मार्किंग करून घ्यायची आहे पेनाने. मार्किंग घेतल्यानंतर या ठिकाणी आपल्याला लागणार आहे ड्रिल मशीन. त्याला बीट लावून मार्किंगवर पाडून घ्यायचं होल. होल पाडल्यानंतर आपल्याला ही कॉईल आतल्या साईडने अशी टाकायची आहे. दाखवण्यासाठी बाहेरून दाखवतो तुम्हाला कशी फिट करायची. या आतून टाकल्यानंतर या थ्रेडेडमधून या ठिकाणी होल पाडलेले त्यामधून बाहेर हा पोर्शन आलेला पाहिजे. पोर्शन बाहेर आल्यानंतर या ठिकाणी आपण हा वायसर टाकून घ्यायचा आहे बाहेरच्या साईडने. असा टाकल्यानंतर हा थ्रेडेड या ठिकाणी असा आवळून घ्यायचा आहे. आतल्या साईडने हात असा घालून हा धरून या ठिकाणी हा बाहेरच्या साईडने आवळायचा आहे हाताने. हे आवळल्यानंतर या ठिकाणी असलेले हे स्क्रू काढून घ्यायचे आहेत. डिले करून स्क्रू या ठिकाणी केबल कनेक्शन करून घ्यायचं आहे दोन ठिकाणी. या ठिकाणी अर्थिंग आहे, या ठिकाणी दोन ठिकाणी असलेले हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे. हे पॅक करून घेतल्यानंतर या फायबरमधून आतून केबल बाहेर काढून घ्यायची आहे या होलमधून. आणि या ठिकाणी हे होल आहे हे बरोबर यामध्ये बसवून टाकायचे असे. नंतर हा हे ट्रेडर हा या ठिकाणी आवळून टाकायचा आहे स्क्रू. आवळल्यानंतर हा असा फिट आतमध्ये झाल्यानंतर बटन टाकल्यानुसारच आणि गरम होऊन जाईल. ही आहे रॉक्सी कंपनीची असलेली 2000 वॅटची ही कॉईल. 1 वर्षाची वॉरंटी असून ही कॉईल बेस्ट आहे.